तर चला आता नाश्ता करायसाठी आलो आम्ही आता सगळीजण. दीर्घायू आहे, आयुष आहे, हर्ष आहे, तेजस आहे. आता नाश्ता करतो आम्ही. नाश्त्यामध्ये घेतला आहे भजी, आलूबोंडा आणि रस्सा. वेगळा वेगळा घेतला आहे रस्सा. तर चला आम्ही इथे नवदुर्गामध्ये आलो होतो नाश्ता करायसाठी. तेजस वगैरे होता आणि ते 2 जण आमची तिकडे आहे गाडीने. आता जायचं आम्हाला घरी. आता आलो दुकानाकडे दीर्घायूला घेऊन. तर आता ड्राम भरलेला आहे आम्ही. तर आता ते जे गड्डे काल केले होते, कॉलम टाकले होते, ते आज बुजवत आहे. मग ते कॉलम पूर्ण भरून घेईन. आपलं काम चालू आहे ना, त्याच्यावर मारायसाठी आपल्याला मोटर घ्यायची होती. मोटरसाठी हे माणूस आहे आपल्याकडे, सचिन भाऊ. तर आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी हे भाऊ आता आपल्याला मोटर लावून देत आहे. पाणी भरणार आहे, पाणी भरणार आहे. हो, पाणी. मग आपलं सगळं काम चालू आहे तर पाहिजे ना आपल्याला पूर्ण बरोबर सिस्टम बरोबर लावून घे. ह्या सचिन दादाचं काम इतकं छान आहे ना. दिसते हा खूप लहान, पण मूर्ती खूप महान आहे याचीवाली, खूप महान. बंद कर रे दिवाली. काय रे आणला आता वेदांत आणला आता. दोर कुठून आणला रे दोर? आम्ही हो रे अलग. भाऊली विचार बरं, भाऊली किती वर्षाचा एक्सपिरियन्स झाला याच्यात आता? हो भाऊ, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? घुसवला पाईप पूर्णपणे. तर इकडे आपली मशीनचं काम चालू आहे आणि इकडे पिलर आज खडे पूर्ण हे जे पाट्या लावून दिले. आता याच्यात पिलर भरून कॉलम आज उभे होईन आपले. आपली मशीन. आता आपण जाऊ ते तिकडे विहीर आहे कोणत्यामध्ये, तर तिकडे विहिरीमध्ये जाऊन तिला फिट करायची आहे. पेक्षा गल्लीमधून मी पाईप घेऊन आणखी हे मशीन घेऊन आहे आणि इथे आपल्याला विहिरीवर हे लावायचं आहे. तर ही मशीन आपल्याला ह्या विहिरीमध्ये टाकायची. आपल्याला पाणी पाहिजे तर. भरपूर पाणी आहे विहिरीमध्ये. पाणी चांगलं फेकलं पाहिजे. विहिरीमध्ये एवढं पाणी आहे. मशीन खूप आहे ते लागून. आणि संकेत हे चालली आपली मशीन अंदर, विहिरीच्या अंदर. आपला मोबाईल जर विहिरीमध्ये पडला तर झालं. उद्यापासून ब्लॉग बंद होऊन जाईल जर विहिरीमध्ये आपला मोबाईल पडला. नवीन घेऊ आपण, थोडा वेळ लागणार आपल्याला नवीन घ्यायला. क्वालिटी पाहिजे माणसाला. चला विहिरीमध्ये तर आपली सोडली मशीन. ते तिथे लटकून आहे. सोडली पूर्ण मशीन. इथून वरून चालला वायर. हा चालला पाईप पूर्ण आणि ह्या वरून वायर. ही छोटीशी गल्ली आहे, छोटीशी बोळ आहे ही. छोट्याशा बोळमध्ये आता ह्या वायर हे आणला गल्लीतून सगळं केलं. आता ह्या जो वायर आहे याचा आता हे इकडे टाकून ह्या दुकानामध्ये सध्या तोपर्यंत तिकडे जाईन आपला वायर. आणि आज पूर्ण कॉलम आपली रेडी होऊन जाईल. नंतर उद्यापासून जोत्याचं काम चालू होऊन जाईल. तर आपले बेस पूर्ण रेडी झालेले आहे. चारी पण पूर्ण बेस रेडी झाले आहे. इथे आपलं जे विहिरीवर मशीन लावली त्यासाठी बोर्ड पण लागलेला आहे इथे. तर आपल्या दुकानचं आज खालचे जे पण पिलर काही होते ते पिलर आज खालचे पूर्ण झालेले आहे. पूर्ण ओके. आता त्याला टाईट येऊ द्यावं लागेल. उद्याला पूर्ण ओले आहे, उद्याला सुकून जाईन. उद्याला सुकले की मग ह्या अंदर मग इथे पूर्ण जोता बनेल. जोता बनणार आपला 3 फूटचा. आणि आपल्या जोत्याचं काम पूर्ण चालू झालेलं आहे. पूर्ण जोत्याचं काम चालू झालं आज. पूर्ण जोता होऊन 3 फूटचा जोता आपला कंप्लीट होणार आहे आज. ते इतके आपले 3 फूट हाईट झाली आहे. The next day. तर आपण आलो सकाळी जोत्याला पाणी द्यायसाठी. तर याला पाणी भरपूर प्रमाणात द्यावं लागते. तर आता आपण पूर्ण जोता आपला झालेला आहे. तर आज याच्यामध्ये जोत्यामध्ये भराई आहे. तर आज पूर्ण आपल्याला याला पाणी द्यायचं आहे. आपल्याला नाही काय म्हणता 1 घंटा याला पाणी द्यावं लागेल आज. 7:30 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत आपण लगभग अर्धा घंटा पाणी दिलेलं आहे जोत्याला. तर भरपूर झालं आहे हे पाणी.
तर चला आता मशीन बंद करून घेऊ. झाला आहे पूर्ण झोताला पाणी देऊन. आलो पाणी देऊन घरी, तर इतकी थंडी वाजत आहे ना आता. 7:30 मी पूर्ण पाणी दिलेलं आहे. पूर्ण हाताचे पूर्ण घोटून गेले आता. तर चला आता थोड्या वेळ आराम करू, त्यानंतर मग पाहू. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा पहिला मराठी ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा. तर असेच मराठी ब्लॉग मी रेग्युलर टाकणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ब्लॉग खरंच आवडत असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मराठी ब्लॉग रेग्युलर आपल्या चॅनलवर येणार आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या नवीन मराठी ब्लॉगसाठी. तर छोटासा ब्लॉग होता, ब्लॉगला लाईक करा. तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.